नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे समग्र शिक्षा अंतर्गत संकलित मूल्यमापन भाग 2 सन 2025-26 मधील. बघा, यामध्ये आपण यापूर्वी जे पेपर झाले होते मराठीचा तो बघितला. आज जो आपला पेपर होता गणिताचा, तर या पेपरमध्ये 2री ते 5वी पर्यंत आलेले प्रश्न, त्यांची उत्तरं कशी लिहायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, हे बघत असताना आपल्याला एक निपुण महाराष्ट्राअंतर्गत अशा प्रकारच्या कार्यपुस्तिका 1ली ते 5वी पर्यंत शाळेमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. या कार्यपुस्तिकेचं स्वरूप आपल्या अगदी पॅटच्या पेपरसारखंच आहे. बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या कृती, गणितं यामध्ये आपल्याला सोडवण्यासाठी दिलेले आहेत. आपल्या विद्यार्थ्यांचा गणिताचा सराव चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी या कार्यपुस्तिका अत्यंत उपयुक्त असणार आहेत. पेपरचे व्हिडिओ झाल्यानंतर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या जेव्हा लागतील तेव्हा विद्यार्थ्यांचा गणिताचा सराव जास्तीचा व्हावा यासाठी आपण या कार्यपुस्तिकेचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि हे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला लागलीच पाहायला मिळेल. बघा, आता संकलित मूल्यमापनचा हा जो इयत्ता 5वीचा पेपर आहे तो एकूण 50 गुणांसाठी आहे, ज्यामध्ये प्रात्यक्षिक तोंडीसाठी असणार आहेत 10 गुण आणि उर्वरित 40 गुण हे असणार आहेत लेखीसाठी. प्रात्यक्षिक तोंडीसाठी पहिला प्रश्न आहे, 24 ताशी घड्याळातील वेळ घड्याळाच्या प्रतिकृतीत दाखवण्यास सांगणे. 14:30 आता विद्यार्थ्यांना शिक्षक घड्याळ देणार आहेत आणि घड्याळामध्ये शिक्षकांनी सांगितलेली वेळ ही 24 तासाची असणार आहे, पण विद्यार्थ्यांना ती घड्याळी 12 तासाच्या घड्याळामध्ये दाखवून द्यायची आहे. 3 वेळा दाखवल्यानंतर त्याला 3 पैकी गुण मिळणार आहेत. कालावधी मोजण्यावर आधारित 2 प्रश्न विचारावेत. जसं दुपारी 4:30 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी संपला म्हणजे किती वाजता संपला, अशा पद्धतीचे 2 प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्याला 2 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा तोंडी प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना कागदाचे चौरसाकार किंवा आयताकार तुकडे देऊन परिमिती क्षेत्रफळ काढण्यास सांगावे. कागदाची लांबी रुंदी पूर्णांकात असावी. अशा पद्धतीचे 3 उत्तरं दिल्यानंतर विद्यार्थ्यांना 3 पैकी गुण मिळणार आहेत. दुसरा प्रश्न आहे, आयताची लांबी व रुंदी आणि चौरसाची बाजू देऊन क्षेत्रफळ परिमिती काढण्यास सांगावं. उदाहरणार्थ, चौरसाची बाजू 4 आहे तर परिमिती किती येईल किंवा त्याचं क्षेत्रफळ किती येईल. आयताची लांबी 7, रुंदी 5 असताना आयताचं क्षेत्रफळ किती असेल. अशा पद्धतीचे तोंडी प्रश्न विचारून त्याला गुण द्यायचे आहेत. लेखीसाठीचा पहिला प्रश्न आहे, बघा, खाली दिलेली उदाहरणे सोडव. 86,392 ही संख्या अक्षरात लिही. 86,392. त्यानंतर बघा, 5041 विस्तारित रूपावरून संख्या लिही. बघा, एकक आहे 5, दशक 7, शतक 8, हजार या ठिकाणी नाही म्हणजे 0 आणि 10,000च्या जागेवर 4 म्हणजे उत्तर येणार आहे 40,875. खालील संख्या उतरत्या क्रमाने लिही. बघा, आता उतरत्या क्रमाने म्हणल्यानंतर 57,000, 57,000, 58,000. पहिली येणार आहे 58,987. बघा, आता हे दोन्ही 57,000 आहेत. पुढचा अंक बघूया, 57,900, 57,800 येणार आहे 57,989 आणि शेवटी 57,898. त्यानंतर बघा, बेरीज करा. मांडणी करून घेतलेली आहे. 6 + 0 6, 9 + 1 10, हातचा आला 1, 1 + 2 3, 3 + 5 8, 8 + 3 11, हातचा आला 1, 3 + 1 4, 4 + 2 6. त्यानंतर बघा, वजाबाकी. 8मधून 9 सुट्टे होत नाहीत, दशक सुट्टा करून घेऊया. 18मधून 9 कमी केले राहिले 9, 4मधून 6 कमी होत नाहीत. या ठिकाणी बघा, 1000 सुट्टे करून घेऊया. 10मधून 1 गेला राहिले 9, या ठिकाणी झाले 14. 14मधून या ठिकाणी बघा 6 कमी करायचे आहेत, राहिले 8. 9मधून 4 कमी केले, राहिले 5. 6मधून 3 कमी केले, राहिले 3. 3मधून 2 गेले, राहिला 1.
त्यानंतर बघा 327 गुणुले 92, 2ने गुणून घेऊया. बेसती 14, हातचा आला 1, बेदोनी 4, हातचा आलेला 1 5, बेत्रिक 6, 9 7 63, हातचे आले 6, 9 दोन्ही 18, 18 अधिक 6 19 20 21 22 23 24, हातचे आले 2, 9 त्रिक 27, 28 29, 4 8, हातचा आला 1 0, परत हातचा आला 1, या ठिकाणी 3. बघा आता या ठिकाणी भागाकार 13चा पाडा 85च्या पुढं नाही गेला पाहिजे. 13 1 13, 2 26, 33 49, 43 52, 13 5 65, 13 सखी 78, 13 सखी 78, राहिले 7, 13 5 65, राहिले 7, 76, 13 5 65. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, एकक स्थानी 9 हा अंक असणाऱ्या 2 मूळ संख्या लिहा. बघा आता या मूळ संख्या एकूण 1 ते 100 मध्ये 25 आहेत. त्यामध्ये एकक स्थानी 9 असणाऱ्या संख्या आहेत 19, 29, 59 आणि 89. या चारपैकी कुठल्याही 2 संख्या विद्यार्थ्यांनी लिहिल्या तर त्याला या ठिकाणी 2 गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा सहमूळ संख्यांची कोणतीही एक जोडी लिहा. बघा आता या ठिकाणी सहमूळ संख्यांची जोडी, सहमूळ संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येमध्ये त्यांचे सामायिक विभाजक हा फक्त 1 असतो त्याला सहमूळ संख्या असे म्हणतात. या ठिकाणी अशा कोणत्याही 2 संख्या लिहिल्या तर विद्यार्थ्यांना 1 गुण मिळणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 48 या संख्येचे सर्व विभाजक लिही. बघा 48 विभाजक आहेत 1 2 3 4 6 8 12 16 24 आणि 48. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे खालील दिलेली उदाहरणे सोडव, चौकटीत योग्य संख्या लिही. बघा आता या ठिकाणी दिलेला आहे 4.25 किलोग्रॅम, या ठिकाणी 3 पूर्ण किलो आणि पाऊण किलोग्रॅम म्हणजेच या ठिकाणी असणार आहे 3750 ग्रॅम. 5 लिटर बरोबर किती मिलीलिटर? 5 लिटर बरोबर 5000 मिलीलिटर. 10,000 मीटर बरोबर किती किलोमीटर? 10,000 किलोमीटर म्हणजे या ठिकाणी 10,000 मीटर बरोबर असणार आहे 10 किलोमीटर. 400 सेंटीमीटर बरोबर 4 मीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 4 मीटर 40 सेंटीमीटर, या ठिकाणी आहे मीटर. सेंटीमीटर लांबीच्या तारेचे 5 सेंटीमीटर याप्रमाणे तुकडे केले तर किती तुकडे होतील? बघा सुरुवातीला आपल्याला उत्तर पाहिजे सेंटीमीटरमध्ये, पण दिलेली माहिती ही मीटर आणि सेंटीमीटर दोन्हीमध्ये आहे. याचं आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घेऊया. आपल्याला माहिती आहे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग 100 सेंटीमीटर म्हणल्यानंतर 4 मीटर असणार आहे 400. 400 अधिक 40 या ठिकाणी हे होणार आहे 440 सेंटीमीटर. याचे आपल्याला 5 सेंटीमीटर लांबीचे तुकडे करायचे आहेत, म्हणजेच 440 भागिले 5. भागाकार करून घेऊया. 85 40 85 40 म्हणजे या ठिकाणी 440 सेंटीमीटरचे जर आपण 5-5 सेंटीमीटरचे तुकडे केले तर एकूण 88 तुकडे होणार आहेत. बघा या पेपरमध्ये आपण जशा प्रकारचे प्रश्न बघतोय अगदी त्याच प्रकारच्या प्रश्नांचा सराव या कार्यपुस्तिकेमध्ये असणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही मुलांचा तो सराव करून घेऊ शकता. बघा पुढचा आहे धान्याच्या एका गोणीचे वजन 14 किलोग्रॅम 250 ग्रॅम आहे, तर अशा 5 गुण्यांचे वजन किती? बघा आता किलोग्रॅम आणि ग्रॅम अशा पद्धतीमध्ये देखील तुम्ही करू शकता. या ठिकाणी असणार आहे 14, या ठिकाणी असणार आहे 250. जर आपण या 5 गोण्या बघितल्या 5 0 0, 5 5 25, 7 आले 2, 5 2 10, 10 आणि 2 12, 12शीला 2 हातचा आला 1, 5 चोक 20, 20 अधिक 1 21, हातचे आले 2, 5 1 5, हातचे आले 2, 5 1 5, हातचे आलेले 2
7 म्हणजे या ठिकाणी असणार आहेत 71 किलोग्रॅम 250 ग्रॅम. एकूण 5 गुण्यांचं वजन किती असणार आहे? 71 किलोग्रॅम 250 ग्रॅम. त्यानंतर बघा पुढचं आहे, एका तेलाच्या डब्यात 13 लिटर 650 मिलीलिटर तेल होतं. त्यापैकी 7 लिटर 750 मिलीलिटर तेल स्वयंपाकासाठी वापरलं तर डब्यात किती तेल शिल्लक राहिलं? या ठिकाणी लिटर, या ठिकाणी मिलीलिटर. लिटरमध्ये आहे 13, मिलीलिटरमध्ये आहे 650. त्यापैकी किती खर्च झालेला आहे? 750 मिलीलिटर. वजाबाकी करून घेऊया. शून्यातून शून्य गेले 0, 0. 6 होत नाही, आपण सुट्टा करून घेऊया. या ठिकाणी राहिले 2, 16. 16मधून 7 कमी केले, राहिले 9. 2मधून 7 कमी होत नाहीत, सुट्टा करूया. 12. 12मधून 7 कमी केले, राहिले 5. बघा या ठिकाणी किती उत्तर येणार आहे? 5 लिटर 900 मिलीलिटर. त्यानंतर बघा पुढचं उदाहरण दिलेला प्रश्न आहे, 48.84 या संख्येतील दशकस्थानी असणाऱ्या 8 या अंकाची स्थानिक किंमत किती? बघा या ठिकाणी हा 8 आहे एककस्थानी, हा 8 आहे दशकस्थानी. म्हणजे आपल्याला या 8ची स्थानिक किंमत काढायची आहे, ती असणार आहे 0.8. त्यानंतर बघा 8.5 रुपये म्हणजेच 8 रुपये 50 पैसे. 50 मीटर 4 सेंटीमीटर म्हणजेच किती मीटर? बघा या ठिकाणी 50 मीटर म्हणजे 50, 4 सेंटीमीटर म्हणजे या ठिकाणी बघा 0.4 मीटर. 50.04 असं उत्तर या ठिकाणी येणार आहे. 16.25 म्हणजेच 16.25. आपल्याला या ठिकाणी दशांश चिन्ह वापरून लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेली उदाहरणे सोडव. खालील संख्यापैकी त्रिकोणी संख्यांभोवती गोल अशी खून कर. बघा आता दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं 4, 5, 6, 8, 9, 10 आणि 12, यामध्ये 6 आणि 10 या त्रिकोणी संख्या आहेत. खाली दिलेला आकृतिबंध पूर्ण कर. बघा आता या ठिकाणी 10, 15, 21 जर बारकाईने बघितलं तर 10 आणि 15 याच्यामध्ये अधिक 5 झालेले आहेत. 15 आणि 21मध्ये अधिक 6 झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला अधिक 7 करायचं आहे, म्हणजे 21 अधिक 7 होणार आहेत 28. आणि याच्यामध्ये अधिक 8 करायचे, म्हणजे एक एक वाढवत जायचे. याच्यामध्ये अधिक 8, 28मध्ये 8 वाढवले तर या ठिकाणी उत्तर येणार आहे 32. अशा प्रकारचा हा आकृतिबंध या ठिकाणी पूर्ण होणार आहे. खाली दिलेला आकृतिबंध पूर्ण कर. बघा या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5. 5च्या 5 ओळी आहेत. नंतर झाल्या 4च्या 4 ओळी. नंतर झाल्या 3च्या 3 ओळी. आता येणार आहे 2च्या 2 ओळी. अशा पद्धतीने अचूक आकृतिबंध पूर्ण करणाऱ्याला या ठिकाणी योग्य ते गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या घडणीपासून तयार होणाऱ्या त्रिमितीय आकाराचे नाव सांग. बघा यापासून तयार होणारी आकृती आहे इष्टिकाची ती. यापासून तयार होणारी आकृती आहे घन. चूक की बरोबर ते लिही. बघा आता या ठिकाणी आपल्याला सोडून बघावं लागणार आहे. 7 गुणिले 5, 7 5 35. लहान आहेत 56 वजा 19. आता बघा 56 वजा जर 19 आपण केले, 4, 16 राहिले 7. 6मधून या ठिकाणी 4मधून 1 कमी केला, राहिले 3. या ठिकाणी उत्तर येणार आहे 37. म्हणजे 35 लहान आहे 37 पेक्षा. या ठिकाणी हे विधान आहे बरोबर. त्यानंतर पुढचं विधान बघा, 12 अधिक 9 मोठे आहेत 45 भागिले 9. 12 अधिक 9 किती होणार आहे? 9 अधिक 2 11, हातचाला 1, 21 मोठे आहेत. आता 9 5 45. या ठिकाणी हे देखील विधान कसं आहे? बरोबर. त्यानंतर बघा, खाली दिलेली विधाने सत्य होण्यासाठी पदावलीच्या जोड्यांमधील चौकटीत योग्य संख्या लिही. बघा आता 35 भागिले 7 हे विधान सत्य होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? चौकटीत म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपल्याला करायचं आहे. 5 बेरीज येण्यासाठी या ठिकाणी बघा विद्यार्थी 4 अधिक 1 करू शकतात, 5 अधिक 0 लिहू शकतात, 3 अधिक 2 करू शकतात. म्हणजे त्या ठिकाणी काय आहे? योग्य उत्तराला गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा 4 गुणिले डॅश लहान आहेत डॅश डॅश वजा 9. बघा आता उदाहरण म्हणून घेऊया. 4 गुणिले 1 या ठिकाणी येणार आहे 4.
लहान आहेत. आपण जर या ठिकाणी 20 वजा 9, 20 वजा 9 किती येणार आहेत? 11. या ठिकाणी हे विधान बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा प्रश्न, तळेगावमध्ये असणाऱ्या विविध वाहनांची संख्या खालीलप्रमाणे आहे. खाली दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रालेख तयार कर. बघा, 6 वाहनांसाठी एक गोल एक चित्रचा वापर. बघा आता वाहनात आहेत सायकल, गाडी, ट्रॅक्टर आणि चारचाकी किंवा कार. आता या ठिकाणी याची संख्या आहे 30. वाहनांची संख्या दाखवण्यासाठी एक वर्तुळ किंवा एक गोल म्हणजे 6. मग या ठिकाणी 30साठी आपल्याला 5 वर्तुळं काढावी लागणार आहेत. 6 पंचे 30, 6 7 42. मग या ठिकाणी 7 वर्तुळ आपल्याला किंवा 7 गोल काढावे लागणार आहेत. त्यानंतर 6 दोन्ही 12, 2 गोल, 6 6 36. या ठिकाणी 6 वर्तुळ, 3 3 6. बघा अशा पद्धतीनं आज आपण इयत्ता 5वीचा देखील पेपर त्यामध्ये आलेले प्रश्न सर्व व्यवस्थितरित्या बघितलेले आहेत.